नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतून आज आपण एक मस्त गंमत शिकणार आहोत. मुलांना वेगवेगळ्या चवी कशा ओळखायला शिकवायच्या हे पाहूयात. तुम्हाला माहितीये का, वेगवेगळ्या चवी समजून घेणं हे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग एका सोप्या कृतीतून हे सगळं समजून घेऊया. आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, कारण तो गोड असतो. आणि कारलं ते कडू. पण कधी विचार केलाय का की आपल्याला हे सगळं कळतं कसं? म्हणजे आपल्या मेंदूला ह्या चवी नेमक्या समजतात कशा? याचं उत्तर आहे ना, ते आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या जिभेवर. हो, आपली जीभच आहे ती जादूगार, जी आपल्याला पदार्थांच्या वेगवेगळ्या चवींची ओळख करून देते. बरं, मग ही कृती करायची तर त्यासाठी काय काय लागेल? चला बघूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज सापडतं. आपल्याला 4 मुख्य चवींसाठी काही पदार्थ लागतील. गोड चवीसाठी साखर किंवा गूळ चालेल. खारटसाठी अर्थातच मीठ. आंबटसाठी लिंबू किंवा चिंच घेऊया. आणि हो, कडू चवीसाठी मेथीचे काही दाणे किंवा कारल्याचा एक अगदी छोटासा तुकडा पुरेसा आहे. आणि पदार्थ ठेवण्यासाठी आपल्याला लागतील काही चमचे, लहान लहान वाट्या किंवा बशा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तोंड धुण्यासाठी पाणी. म्हणजे काय, एका चवीनंतर तोंड स्वच्छ धुता येईल आणि मग पुढची चव नीट ओळखता येईल. चला तर मग, सगळी तयारी झाली आहे. आता आपण आपल्या मुख्य कृतीकडे वळूया. ही कृती आपण वेगवेगळ्या वयोगटांसाठी सोप्या सोप्या पायऱ्यांमध्ये विभागली आहे, म्हणजे प्रत्येक मुलाला ती करायला मजा येईल. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांच्यासाठी आपण गोड आणि खारट या 2 अगदी बेसिक चवींमधला फरक कसा ओळखायचा ते बघणार आहोत. आणि इथेच तर खरी गंमत आहे. साखर आणि मीठ दोन्ही कसे दिसतात? पांढरे आणि अगदी सारखे. पण चवीला जमीन आसमानाचा फरक. मुलांसाठी हा एक खूप महत्त्वाचा धडा आहे की सारख्या दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा किती वेगळ्या असू शकतात. हे करायला अगदी सोपं आहे. बघा, एका वाटीत साखर घ्या, दुसऱ्या वाटीत मीठ. आधी मुलाला चिमूटभर साखर चाखायला द्या आणि विचारा, कशी लागतीये? उत्तर काय येईल? बरोबर, गोड. आता तोंड धुवून घ्या आणि मग चिमूटभर मीठ चाखायला द्या आणि पुन्हा विचारा, आणि याची चव कशी आहे? उत्तर येईल खारट. आहे की नाही सोपं? चला, आता जरा मोठ्या मुलांकडे वळूया, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. त्यांच्यासाठी आपण 2 नवीन आणि जराशा वेगळ्या चवींची ओळख करून घेणार आहोत. कोणत्या? आंबट आणि कडू. आता काय करायचं? मुलाला लिंबाच्या रसाचा फक्त 1 थेंब खायला द्या. आणि मग बघा, ते डोळे मिटून जो एक वेगळाच चेहरा करतात ना, तीच आहे आंबट चव. हा अनुभव ते कधीच विसरणार नाहीत. आणि आता मेथीच्या दाण्याची किंवा कारल्याच्या तुकड्याची अगदी नकळत चव घ्यायची आहे. ही चव कदाचित त्यांना फारशी आवडणार नाही, पण कडू हा शब्द आणि ती चव यांची ओळख होणं महत्त्वाचं आहे. आणि इथेच आपल्याला मुलांना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची संधी मिळते. ती म्हणजे प्रत्येक कडू गोष्ट वाईट नसते. जसं की औषध, ते चवीला कडू लागतं, पण आपल्याला बरं करण्यासाठी किती गरजेचं असतं नाही का? बरं, आता आपल्या सगळ्यात मोठ्या गटासाठी म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी आपल्याकडे एक मस्त खेळ आहे. हा एक चव ओळखण्याचा खेळ आहे. यातून त्यांची स्मरणशक्ती आणि ओळख दोन्ही वाढेल. चला बघूया हा खेळ कसा खेळायचा ते. चला तर मग खेळ सुरू करूया. खेळाचं नाव आहे चव ओळखा पाहू. मी एका पदार्थाचं नाव घेणार आणि त्याची चव पटकन ओळखायची. तयार? चला, पहिला पदार्थ आहे सगळ्यांचं आवडतं आईस्क्रीम. सांगा पाहू, कोणती चव? अगदी बरोबर, गोड. आईस्क्रीमची चव असते गोड. क्या बात आहे. चला, पुढच्या प्रश्नासाठी तयार? थोडा विचार करावा लागेल हां. समुद्राचं पाणी कशी असेल बरं त्याची चव? एकदम बरोबर, खारट. समुद्राचं पाणी खारट लागतं. आणि आता सगळ्यांसाठी एक छोटासा बोनस प्रयोग. आपण जेव्हा सरबत बनवतो तेव्हा त्यात काय काय घालतो? साखर, मीठ, लिंबू, बरोबर? म्हणजे एकाच ग्लासमध्ये गोड, खारट आणि आंबट अशा 3 चवी एकत्र येतात. आहे की नाही गंमत? तर या सगळ्या सोप्या आणि मजेशीर कृतीतून मुलांना नक्की काय शिकायला मिळालं, म्हणजे याचे फायदे काय झाले? चला पटकन बघूया. बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे मुलांची चव ओळखण्याची जाणीव वाढते. त्यांना 4 मुख्य चवी कळतात. दुसरं, त्यांच्या शब्दसंग्रहात गोड, खारट, आंबट, कडू असे नवीन शब्द येतात. तिसरं,
कडू औषध या उदाहरणामुळे त्यांना कळतं की काही कडू गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असतात. आणि चौथं म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती वाढते. त्यांना कळतं की साखर आणि मिठासारख्या सारख्या दिसणाऱ्या वस्तू चवीला किती वेगळ्या असू शकतात. चला, जाता जाता एक विचार करूया. आपण मीठ आणि साखरेचं उदाहरण पाहिलं, पण असे आणखी कोणते पदार्थ आहेत जे दिसायला जवळपास सारखेच असतात पण त्यांच्या चवीत जमीन आसमानाचा फरक असतो? जरा विचार करून बघा आणि शोधा तुमच्या स्वयंपाकघरात